कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुका भाजप कार्यालयात महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवी यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। दळवी यांनी आपल्या भाषणात स्थानिक आमदार आणि विद्यमान मंत्र्यांवर टीकेची तोफ डागली। प्रामुख्याने महाप्रळ आंबेत पुलाचे रखडलेले काम, तालुक्यातील वाढती बेरोजगारी आणि रस्त्यांची दुरावस्था यांसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी केवळ भाजपचाच समर्थ पर्याय असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। 25 वर्ष आमदारकीचा प्रदीर्घ अनुभव असलेले दळवी पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय। त्यांच्या पुनरागमनामुळे या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल असा ठाम अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे। या परिषदेत दळवी यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली आणि आक्रमक भूमिका मांडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले पहिले सर्व पत्रकार बंधूंचे आपण माझी मुलाखत घेण्याकरता इथं आलात त्याबद्दल आपलं मनापासून पहिला आभार मानतो। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना अतिशय वाईट वाटतंय। आज त्यांच्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता बोलावं लागतंय। त्यांच्या चिरात्म्यास शांती लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। येत्या 7 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि या 7 तारखेच्या निवडणुकांचा निकाल 9 तारखेला साऱ्या महाराष्ट्राला जनतेचा कौल समजणार आहे। त्यापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकांचे सुद्धा निकाल 120 नगरपालिकाचे नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आले, विराजमान झाले। हे देखील आपल्याला ज्ञात आहे। त्यानंतर महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका झाल्या। या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा 29 महानगरपालिका निवडणुका झाल्या। त्या 29 पैकी 23 महानगरपालिकांचं महापौर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा बसलेला आहे, बसणार आहे आणि अन्य सुद्धा महानगरपालिकांवर महायुतीचाच नगराध्यक्ष बसेल हे देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे। आता जिल्हा परिषद पंचायत समितीत सुद्धा निवडणुका होतील। या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या वतीनं ह्या मतदारसंघामध्ये लढण्याचा आमचा मानस होता, परंतु विद्यमान आमदार आणि मंत्री नामदार यांनी ह्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषदचा उमेदवार तुम्हाला आम्ही फक्त देऊ। अन्य ठिकाणी कार्यकर्त्यांचा कुठेही मान्यता नसल्याकारणानं तो सुद्धा उमेदवार जो मतदारसंघ तुम्हाला देऊ तो या मतदारसंघाचा उमेदवार सुद्धा आम्हीच ठरवू अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली आणि म्हणून नाईलाजास्तव आम्ही ह्या निवडणुकीमध्ये वेगळी चूल मांडण्याची आम्हाला गरज भासली। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी या दोघे मिळून आम्ही या मतदारसंघामध्ये युती करण्याचं ठरवलंय आणि त्याप्रमाणे दापोलीमध्ये, खेडमध्ये आणि मंडणमध्ये या तिन्ही ठिकाणी या युतीने आम्ही लढण्याचा निर्णय घेत असताना काही ठिकाणी
आम्हाला आघाडीची संमती आहे, काही ठिकाणी आघाडीचा पाठिंबा नाही, काही ठिकाणी राष्ट्रवादीचाच आम्हाला संमती आहे, काही ठिकाणी त्यांचा आम्हाला संमती नाही. तरीसुद्धा आम्ही मात्र महायुतीनंच सर्वांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असून या तालुक्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये 2 पंचायत समिती भारतीय जनता पक्षाला आणि एक इस्लामपूर आणि दुसरा आमचं तुळशी, या 2 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तुळशीमधून रत्ना राजू मोहिते या आमच्या उमेदवार इथं माझ्या बाजूला बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या स्मिता सचिन थोरे या इस्लामपूर या मतदारसंघातून त्या देखील उमेदवार लढवणार आहेत. त्या ज्या ठिकाणी आज मी फिरलो, आज पूर्ण मंडणगड तालुक्यामध्ये दौरा करण्याचा सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे. फिरत असताना लोकांमध्ये कुठेतरी लोकांना परिवर्तन हवं आहे. दहशत किंवा कोणत्या या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मोकळं वातावरण असायला पाहिजे ते राहिलेलं दिसत नाही आणि म्हणून एक परिवर्तनाची कुठेतरी लाट आलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. मला पूर्ण खात्री आहे हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे या मंडळमध्ये आमचे निवडून येतील. खेडमध्ये आम्ही 3 पंचायत समिती लढवतोय, दापोलीमध्ये 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती लढवतोय. टोटल आम्ही 11 जागावर भारतीय जनता पक्ष उमेदवार लढतील आणि 11च्या 11पैकी निवडून येतील अशा प्रकारचं आज आम्हाला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व तुम्ही पाहत आहे. देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार चालला आहे. राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या झपाट्यानं आतापर्यंत न भूतो न भविष्यती अशा प्रकारे विकासाची झेप त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा महाराष्ट्रामध्ये विकासाचं तुम्हाला झंझावात पाहायला मिळतो आहे. या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं, सर्व मतदारांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. याची परतफेड कामाच्या रूपानं निश्चितपणे या जनतेला, या तालुक्याला मिळेल. या मंडणगड तालुक्याला एक निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची दिशा. थोडक्यात सांगायचं झालं काही ठळक कामं तर शिरगाव येथे सोवेली पंचकोशी औद्योगिक वसाहत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून जमिनी बळकावण्याचं काम तिथं ज्या पद्धतीनं केलं आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा आमचा लढा सुरू आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम, जमिनी परत मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तो अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलो आहे. नक्कीच आम्हाला शिरगावमध्ये ज्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याकरता निश्चितपणे आम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा या तालुक्यामध्ये दापोली आणि मंडणगड तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. आपण सर्व पाहतो आहे. नक्कीच त्यालासुद्धा गती देण्याचं, चालना देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे आमचाच देखील प्रयत्न आहे. एवढंच नाही तर या मंडळामध्ये 1980मध्ये आंबेत खाडी पुलावर पूल बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना झाला. त्यानंतर आजपर्यंत गेली 10 वर्ष या मंडणगड ते भापरं हा रस्त्याचं काम अजून सुरू आहे, अजून ते पूर्ण होत नाही. मी सुद्धा 25 वर्ष आमदार होतो. माझ्या काळात प्रत्येक गावामध्ये नळ योजना, प्रत्येक गावामध्ये रस्ता, प्रत्येक गावामध्ये SD, प्रत्येक गावामध्ये विद्युत पुरवठा या सर्व गोष्टी आपण केल्या. पण आज तगायत या मंडणगड तालुक्याला येणारा खाडी पूल जो आहे आंबेचा, त्या खाडी पुलाला लगतला दुसरा पूल त्या पुलाचा आता धोका निर्माण झालेला आहे. त्याची आता ताकद कमकुवत झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुसरा नवीन पूल व्हावा
याकरता सुद्धा जनतेची मागणी आहे आणि तो सुद्धा आज ना उद्या मार्गी लागण्याकरता निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढंच नाही तर ह्या तालुक्यामध्ये रोजगार मिळवून देण्याकरता सुद्धा उद्योगसुद्धा आणण्याकरता देखील आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्हाला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हाला देखील काम करण्याकरता उत्साह वाटेल आणि जनतेला देखील जसं मुंबईमध्ये कायापालट झालेला पाहायला मिळतोय तसं कोकणामध्ये सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या हेतूनं या निवडणुकीमध्ये आज आम्ही प्रचाराला उतरत असताना जनतेकडून परिवर्तन झालं पाहिजे, आम्ही तुमच्या उमेदवारांना निश्चितपणे निवडून देऊ अशा प्रकारे सुद्धा जनतेकडून आम्हाला ज्या ज्या गावामध्ये जातोय तो आम्ही अनुभव घेत आहोत. पंचायत समितीमध्ये 2 जागांवरती स्वतंत्र भाजपाने उमेदवार उभे केले. या निवडणुका संपल्यानंतर 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत. म्हणजे भाजप पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरण्याची ही नांदी म्हणावी का? नक्कीच भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर का आपण पाहिलं सर्व ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाचं 36 जिल्ह्यापैकी कोकण किनारपट्टीला फक्त आपला रत्नागिरी जिल्हा फक्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तेवढा मत मिळालेलं दिसत नाही. पण इतर जिल्ह्यांच्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये जो कामकाज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो सुरू आहे तसाच याही जिल्ह्याला देखील आमची ताकद वाढवण्याचं काम आम्ही करतोय. राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. मंडणगड तालुक्याच्या दृष्टीने आता जसं तुम्ही रोजगार म्हणालात आणि अनेक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे, अजून कोणतं विजन आहे का तालुक्याच्या बाबतीमध्ये भाजपाचं? भारतीय जनता पक्षाचं अजून या पलीकडे जाऊन सुद्धा आमचं विजन आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये या जिल्हा परिषदची निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, जेव्हा आज सर्वसामान्य जनतेचे लहान सहान प्रश्न असतात तो सोडवणं हाच आमचा आजच्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे. आणि देशात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे आम्हाला नक्कीच ते सोडवण्याकरता आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे. भविष्यामध्ये ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमचा जाहीरनामा निश्चितपणे आम्ही तुमच्यासमोर ठेवू. आहे की भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मंडणगडमध्ये त्याला तालुका अध्यक्ष अद्याप निवड झालेली नाही. निवडणुकीचं वातावरण आहे. कार्यकारी ते प्रभारी पुढे आता प्रभारी म्हणून निवडणुका 7-8 महिन्यावर आलेल्या. प्रभारी म्हणून आता आप्पा आमचे काम करतायत. आप्पा मोरे यांचं माजी तालुकाध्यक्ष होते, अनुभवी होते. पदावर असो नसो या ऑफिसमध्ये त्यांचं कामकाज सुरू असतं आणि या निवडणुकीच्या तोंडावरच आमची ही जागा रिक्त झालेली आहे. आणि म्हणून ही निवडणूक झाल्यानंतर निश्चितपणे ती नेमणूक आम्ही करून घेऊ आणि भविष्यामध्ये पक्षाची घोडदौड आम्ही चांगल्या पद्धतीने चालू ठेवू. उभाटा यांनी जर चांगलं सहकार्य केलं तर मला वाटते या तालुक्यामध्ये पूर्ण एक क्रांती झालेली पाहायला मिळेल. पण या दोन्ही पंचायत समितीमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे.